मुंबई मलाडपुर में एक चौंकाने वाली घटना सामने आई है। पिछले 1 वर्षों से युवती को अनंत चौहान नामक व्यक्ति द्वारा युवती को शादी का झांसा देकर शारीरिक संबंध बनाने का मामला सामने आया है। वहीं शादी का झांसा देने वाले व्यक्ति ने युवती के अन्य पड़ोस में रहने वाली महिलाओं को भी हिप्नोटाइज कर उनके लाखों रुपए के गहने लेकर फरार हो गया है। पीड़ित युवती ने बताया कि उसके चाचा ने आरोपी से पहचान कराई थी। उसके चाचा को भी आरोपी ने पहले ठगा था। चाचा ने युवती से ये कहकर परिचय कराया था कि आरोपी एक बड़ा बिजनेसमैन है। आरोपी ने युवती को धोखा देने से पहले महिला के पड़ोस में रहने वाली महिलाओं को गुमराह कर करीब 20 लाख से अधिक कीमत के रुपयों का आरोपी फरार हो गया है। हालांकि इस विषय में कुरार पुलिस युवती के साथ धोखाधड़ी और रेप के तहत मामला दर्ज कर आरोपी की तलाश कर रही है। मला लग्नाच्या आमिष दाखवून मला फसवले त्यांनी। मला माझ्याशी लग्न करेन बोलला आणि तो निघून गेला, म्हणजे गायबच झालाय। फसवणूक केली माझी त्यांनी। कशी ओळख झाली होती तुमची आणि इथपर्यंत कसा काय प्रवास झाला? ओळख म्हणजे गावापासून झाली, माझ्या मावशीचा सासरा आहे त्याच्यापासून ओळख झाली। त्यांनी सांगितलं मी असं माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, मला गरीब मुलीशी लग्न करायचं आहे, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मी काम करतो, म्हणून त्यांना वाटलं की माझं पण लग्न करायचं होतं। मग त्यांनी माझ्या घरच्यांना विचारलं की असं आहे, चांगलं स्थळ आहे, मुलगा बैठकीतला आहे, मग विश्वास ठेवा तुम्ही त्याच्यावरती। मग मला लग्न नव्हतं करायचं, मी ह्या गोष्टीला मान्यता नव्हती दिली, पण मग घरच्यांनी समजावलं की किती वर्ष तू अशीच काढशील, त्यासाठी मग मी थोडा विचार करून फॅमिलीचा या लग्नाला ॲग्री झाली आणि मी हो बोलली। पण त्यांनी माझी फसवणूक केली आणि माझी फसवणूक फक्त माझी एकटीचीच नाही की माझी पूर्ण फॅमिलीची, आजूबाजूवाल्यांची पण त्यांनी फसवणूक केली। त्यांच्याकडचे दागिने, इव्हन त्यांचे मंगळसूत्र, त्यांचे पैसे घेऊन तो फरार आहे। हां, म्हणजे आपण कितीही त्याच्याशी भांडण्याचा प्रयत्न वगैरे केला की तो बोलणार की माझ्या डोळ्यात बघ, माझ्याकडे बघ, म्हणजे कितीही समोर भडकलेला माणूस असेल ना, तो त्याच्याकडे बघून शांत होतो आणि जे नाही करायचं ते पण तो त्या माणसासमोर करेल की तुझं मला मंगळसूत्र दे, तुझे दागिने दे, तो माणूस त्या टायमाला ॲग्री होणार आणि त्या माणसाला ते त्याच्या हातात ते पैसे देणार, दागिने देणार। आरोपीने आपले नाव काय सांगितलं आणि त्याची ओळख तर अधिक आधार कार्ड पॅन कार्ड तर आम्हाला कधीच दाखवलं नाही। किती वेळा मी त्याच्याकडे मागायची पण त्याने कधी दाखवलं नाही।